प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 25 जूनच्या रिव्ह्यूमध्ये सगळं काही चैतन्याने स्वतःवर घेतलंय आणि अर्जुनची वकिली त्याला परत मिळाली। विराज म्हणत असत, अर्जुन तुला अडकवण्याचा हा डाव आहे, तू संतापाने बोलू नकोस, तू जरा शांतपणे विचार करून बोलत जा। हे बघ, त्या साक्षीचा खोटेपणा उघड करण्यापेक्षा तुम्हाला निर्दोष सिद्ध करणं जास्ती महत्वाचं आहे। तेव्हा मध्येच आता या अर्जुनला सायलीचा फोन येतो, म्हणून तो फोन उचलतो आणि मग डायरेक्ट तिला म्हणतो, हे बघा मी नंतर फोन करतो, आणि फोन कट करतो। सायली विचार करते, अरे असं काय यांनी कट केला फोन? जर चांगली बातमी असती तर यांनी असा फोन कट नसता केला। काय घडत असेल नक्की तिकडे? आता ह्या प्रसंगात प्रेक्षकांनो सगळं काही आज पण असं क्विक दाखवलंय त्यांनी। आता चैतन्य अचानक फोनवर बोलत असतो आणि रविराज आणि अर्जुनचं बोलणं बघून त्याला काय झालं काही कळलंच नाही मला तर तो विचार करतो मनामध्ये, जे फोनवर बोलता बोलता त्या माणसाला म्हणतो, मी तुमच्याशी नंतर बोलतो हां। फोन कट करून तो अर्जुनकडे बघतो आणि अचानक विचार करायला लागतो की मी साक्षीच्या बाबतीत टोकाचा मूर्खपणा केला आणि त्याची शिक्षा अर्जुनला मिळते। मी अर्जुनची अवस्था नाही बघू शकत, मी आता काय करू आणि अर्जुनची ही अवस्था कशी बदलू? आता हा चैतन्य कोणाला न सांगता तिथून निघून जातो चुपचाप, म्हणजे अर्जुनला काहीच न सांगता। रविराज म्हणत असतात, हे बघ अर्जुन, अजून काही संपलेलं नाहीये, बार काउन्सिलचे 3 मेंबर आपल्या बाजूने आहेत। मग आता हा अर्जुन म्हणतो, त्या जोशीचं काय? तो तर नाहीये ना आपल्या बाजूने, मला तर तो महिपतचा माणूस वाटतोय, तो नाही डिसिजन देणार आपल्या बाजूला। तर रविराज म्हणतात, हे बघ तू त्याचं काही काळजी करू नकोस, काही झालं ना तरी मी तुम्हा दोघांना यातून सोडवणार आहे। अर्जुन म्हणतो, हो सिनियर, ते दिसलं मला आणि किती फर्मली तू आमच्या साईडने आहेस ना तेही कळलंय। सिनियर तू आहेस म्हणूनच मी आणि चैतन्य रिलॅक्स आहोत, थँक्यू सो मच रे। रविराज म्हणतात, अरे पुन्हा पुन्हा थँक्स म्हणून किती पर्क करणार आहेस अर्जुन मला? आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो आणि म्हणतो, अरे चैतन्य कुठे गेला? रविराज म्हणतात, कॉल तर करून बघ ना त्याला। अर्जुन कॉल करतो पण चैतन्य उचलत नसतो फोन। अर्जुन म्हणतो, रिंग जातीये पण फोन का रिसीव्ह करत नाहीये चैतन्य? आता इथून पुढे या महिपतचा आणि नागराजचा सीन दाखवलाय त्यांनी। हा महिपत नागराजला मोठेपणा सांगतोय की जेलमध्ये त्याने काय काय केलंय। नागराज शेठ, अहो जेलमध्ये लई वट होती बरं का आपली, नाही आपल्याला काय पाहिजे काय नाही सगळं मिळत होतं तिथं, पण शेवटी घर ते घर असतं ना। नागराज म्हणतो, अरे वादच नाही, घरी आल्यावर मोकळं वाटत असेल ना तुला, डोकं शांत झालं असेल। पण आता महिपत म्हणतो, नाही नागराज शेठ, जोपर्यंत त्या दोघांचा काळा कोट आणि ती काळी पट्टी उतरून पडत नाही ना तोपर्यंत काही माझं डोकं शांत व्हायचं नाही। नागराज म्हणतो, होणार रे महिपत, सगळं होणार। एव्हाना त्या बार काउन्सिलमध्ये त्या दोघांचे काळे कोट उतरवण्याची तयारी चालू असेल, अरे त्यांची सनद नक्की रद्द होणार बघ। आता लगेच प्रिया म्हणते, हो हो असंच व्हायला हवं, मी तर देव पाण्यात ठेवले। एकदा का अर्जुनची सनद कॅन्सल झाली ना की त्या आश्रमाच्या केसमधून आपण सगळे फ्री होऊन जाऊ। मग लगेच महिपत म्हणतो, काही म्हणा नागराज शेठ, माझ्या लेकीनं काय डाव टाकलाय नाही, पुढे जाऊन बापाचं नाव मोठं करणार बघा ती। आता ती साक्षी येते, अण्णा अण्णा करत। अण्णा म्हणतो, काय झालं? साक्षी म्हणते, अण्णा अहो बार काउन्सिलचा निर्णय फायनल नाही झालाय, पण या दोघांची सनद कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे। लगेच महिपत म्हणतो, वा वा वा, लई मोठी आनंदाची बातमी आणली तू, चला किलोभर पेढे मागवा। अरे तिथं नाही का ते नवरा बायकोचं तोंड गोड केलं मी, नाही म्हणजे आता पुन्हा करावं लागल। प्रिया म्हणते, अहो नुसते काय पेढे मागवताय, त्या अर्जुनची वकिली रद्द होतीये, आश्रम केस मधनं तो बाजूला जाईल। अरे किती मोठी आनंदाची बातमी आहे ही, आणि तुम्ही काय नुसते पेढे खाऊ घालणार आहेत का? नागराज म्हणतो, अरे महिपत पार्टी पाहिजे पार्टी, तुमचा काटा कायमचा निघालाय। महिपत म्हणतो, देणार ना नागराज शेठ, पार्टी देणार, अशी जंगी पार्टी देणार ना, तुम्ही सुद्धा याद राखा। आता इकडे अस्मिता कल्पनाताईंना म्हणत असते, मम्मा काही कळलं का ग तुला? कॉल तर करून बघ ना। आता ह्या कल्पनाताई म्हणतात, नाही ग अस्मिता, अजून काही कळलं नाहीये। आता सायली म्हणते, अस्मिताताई मी केला होता यांना फोन, मी नंतर कॉल करतो म्हणून त्यांनी लगेच कट केला होता फोन, तिथे सुनावणी सुरू असेल ना। अस्मिता म्हणते, तिथे काय घडतंय आपल्याला कळायला नको का? आणि त्याला ना तुझ्याशी बोलायचं नसेल तो माझ्याशी नक्की बोलेल, मीच कॉल करते। शेवटी अश्विन म्हणतो, ए अस्मिताई जरा धीर धर ग, सारखा सारखा फोन करून डिस्टर्ब नको करूस दादाला। तसंही निकाल लागल्यानंतर घरी पोहोचण्याच्या आधी तो आपल्याला कळणार आहे, ब्रेकिंग न्यूज येईल त्याची, नको काळजी करू। आता ती त्याच्या हातातनं फोन घेते आणि अश्विन आता उठून जात असतो। आता अस्मिता म्हणते, कुठे चाललायस तू? अश्विन म्हणतो, अरे माझ्या रूममध्ये चाल। अस्मिता म्हणते, पण बाबा न्यूज तरी लाव। अश्विन म्हणतो, मी माझ्या रूममध्ये लावल। तर आता इकडे अर्जुन आणि रविराज चैतन्याला शोधत शोधत बाहेर आलेत। अर्जुन म्हणतो, कुठे गेला असेल चैतन्य? रविराज म्हणतात, अरे मला वेगळी शंका
काय ती आहे, चैतन्याला मैपतने तर गायब नसेल ना केलं. मग आता अर्जुन म्हणतो तसं असेल ना तर मैपतचा जीव घेईल मी. रविराज म्हणतात अरे कुठे निघालास तू अर्जुन. अर्जुन म्हणतो मी निघालोय मैपतच्या घरी. आता तो जिथे कुठे असेल ना त्याला जाब विचारणार मी. रविराज म्हणतात अर्जुन तुला कळतंय का, तू असं चिडू नको. रागाच्या भरात केलेली प्रत्येक कृती तुला महागात पडेल, तुझं करिअर संपेल. अर्जुन म्हणतो मग काय शांत बसू का मी. रविराज म्हणतात थोड्या वाट बघू ना आपण चैतन्याची. हे बघ आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू चैतन्याची, नाहीतर आपण पोलीस कंप्लेंट करूयात. चल चल तू शांत हो. मग आता ते अर्जुनला घरी नेतात रविराज. आता पुन्हा एकदा त्यांनी नागराज आणि मैपतचा सीन दाखवलाय. हा मैपत नागराजला काहीतरी बोलत असतो तेव्हा साक्षी टीव्हीचा आवाज मोठा करते. अण्णा चिडतात आणि म्हणतात अय त्या टीव्हीचं नरड आवळणं दिसत नाही का, बोलतोय ना मी इथे. मग साक्षी टीव्हीचा आवाज हळू करते. मग पुन्हा एकदा मैपत नागराजला सांगायला लागतो कसं आहे ना नागराज शेठ, आता हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय. त्या अर्जुनचं वकिलीचं कॅन्सल झालं ना सगळं का मग बसल तो बोंबलत. त्यामुळे साक्षीला आश्रम केसमधनं सोडवणं आता आपल्याला सोपं जाणार आहे. मग प्रिया म्हणते आणि हो मी पण सुटेल ना कायमची. अहो नाही हो, तो अर्जुन जेव्हा कोर्टात उलट तपासणी घ्यायचा ना तेव्हा किती भीती वाटते माहिती आहे का तुम्हाला. मला तर कायम वाटायचं तो अर्जुन उलट तपासणी घ्यायचा ना तेव्हा असं वाटायचं आता कळणार किल्लेदारला की आपण तन्वी नाहीये आणि आता आपल्याला भीक मागावी लागणार. आता ही इतकी टेन्शनमध्ये असते ना. नागराज म्हणतो आता टेन्शन घेऊ नकोस प्रिया, आता ते टेन्शन सुटलं, आता अर्जुनच्या जागी दुसरा वकील येईल, पण त्याला गुंडाळायला काही आपल्याला जास्ती वेळ लागणार नाहीये. तर आता हे सगळं त्यांनी मध्ये का आणि कशासाठी सीन्स दाखवले ते तर मला कळलंच नाही. आज थोडं असंबंध वाटलं मला प्रत्येक सीनमध्ये. तर इकडे अश्विनने त्याच्या रूममध्ये जाऊन टीव्ही लावलाय आणि इकडे अर्जुन पण बाहेर त्याच्या घरी आलाय. सायली म्हणते आले आई हे. मग प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे कुठे होतास तू इतक्या वेळचा, कधीपासून वाट बघतोय आम्ही तुमची. आता अर्जुन काही सांगणार तेवढ्यात अश्विन जोरात ओरडतो मम्मा डॅड सायली वहिनी अस्मिता लवकर इकडे या. प्रतापराव म्हणतात अरे बापरे काय झालं याला, एवढ्यानं का ओरडतोय, कुठे तो रूममध्ये. म्हणून सगळेच अश्विनच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात काय झालं भाऊजी. आणि मग त्या चैतन्याची न्यूज बघतात. तर चैतन्याने असं कन्फेक्शन दिलंय. चैतन्य म्हणतो साक्षी शिखरेच्या बाबतीत जे काही घडलंय त्याची सगळी जबाबदारी माझी एकट्याची आहे. तिने फक्त आकाशापोटी अर्जुन सुभेदारांना या सगळ्या प्रकरणात ओढलंय. अर्जुन पण ही बातमी बघतोय, तिकडे साक्षी आणि मैपत पण ही बातमी ऐकताय. चैतन्य पुढे सांगतो की अर्जुन सुभेदारांचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, हा सगळा माझ्या एकट्याचा प्लॅन होता. आम्ही आधीच क्लिअर केलंय की साक्षीने जे काही आरोप केलेत ते खरे नाहीये. आम्ही कोर्टात सादर केलेले कुठलेच पुरावे खोटे नव्हते. पण हो मी तिच्या घरात राहायला होतो, मी तिच्याशी साखरपुडा पण केला, तिचं खरं रूप कळल्यावरही मी तिच्याशी प्रेम असल्याचं नाटक केलं. ते सगळे माझे एकट्याचे निर्णय होते. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, हे मी तुम्हाला शपथेवर सांगतोय. प्रेक्षकांनो हे जे काही चैतन्याने केलंय ना त्यामुळे या मैपतचे सगळेच डाव उलट पडलेत. म्हणजे कळलं का तुम्हाला, अर्जुन मोकळा झालाय आणि चैतन्य बिचारा अडकलाय. पण अर्जुन मोकळा झाल्यामुळे आता अर्जुनला सगळ्या केसेस पुढे लढता येणारे अगदी बिनदिक्कत. आता अर्जुन खूप चिडतो चैतन्यावर आणि म्हणतो हे काय करून ठेवलंय चैतन्याने. रविराज म्हणतात अरे बाबा तू हे त्याला करू दिलं नसतं म्हणूनच गायब झाला तो तिथून. आता अर्जुन आणि अर्जुनचे सगळे घरचे चैतन्याची वाट बघत असतात हॉलमध्ये. प्रतापराव म्हणतात असं का केलं चैतन्याने, सगळ्या प्रकरणाची जबाबदारी त्याच्यावर आली ना आता. सायली म्हणते आले आले चैतन्य भाऊजी आले. चैतन्य आल्या आल्या अर्जुन चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो काय केलंस हे चैतन्य तू, मी इन्व्हॉल्व नव्हतो का तुझ्यासोबत साक्षीच्या प्लॅन मध्ये. मग आता चैतन्य म्हणतो अरे चूक तर माझीच होती ना अर्जुन, साक्षीसारख्या बाईच्या प्रेमात मी पडलोच नसतो तर हे घडलं नसतं ना. सायली वहिनीने आणि तू किती समजवलं होतं मला, साक्षी किती वाईट आहे किती सांगत होतात तुम्ही, पण मी कुठे ऐकलं तुमचं तेव्हा. उलट मी खूप भांडलो ना तुमच्याशी. या सगळ्याचं प्रायश्चित कधी ना कधी घ्यायचंच होतं मला, आता तेच घेऊन आलोय बस एवढंच. रविराज म्हणतात चैतन्य या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे कळतंय का तुला. चैतन्य म्हणतो आय होप सर, मला वाटते तेच होईल सगळं. बार कौन्सिल मला जबाबदार धरेल आणि अर्जुनला निर्दोष सिद्ध करेल. अर्जुन मला शिक्षा झाल्याशिवाय या सगळ्यावर सोल्युशन मिळणार नाहीच आहे रे. आणि मला शिक्षा नाही झाली ना तर तुझा मित्र म्हणवून घेण्याची लायकी नाहीये बघ माझी. मी तुला खूप वाईट साईड बोललो अर्जुन, तुझा सतत अपमान केला. तू फक्त माझ्याशी शेअर केलेलं सिक्रेट मी साक्षीला जाऊन सांगितलं. आता हे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात, कसलं सिक्रेट शेअर केलं होतं. अर्जुन पण आता घाबरून जातो, म्हणजे यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सिक्रेट. प्रेक्षकांनो आता प्रतापराव म्हणतात कुठलं सिक्रेट. मग आता अर्जुन थोडंसं सावरून घेतो परिस्थिती. तो म्हणतो एका फ्रॉडची केस होती, त्याचे पुरावे मी चैतन्याला दाखवले होते ना. मग लगेच चैतन्य म्हणतो हो आणि मी ते साक्षीला दाखवले. मग अर्जुन म्हणतो
म्हणतो रिलॅक्स चैतन्य, त्याने काही होणार नाहीये, फार काही नुकसान नाही झालंय माझं. चैतन्य म्हणतो नाही कसं, मी सतत चुका करत राहिलो अर्जुन आणि तू मला माफ करत राहिलास. अरे अर्जुन, मला ना यावरनं काहीतरी सुचलंय बघ. आत्ता सायली वहिनींनी वटसावित्रीची पूजा केली ना, तुला सांगतो अर्जुन, मित्रासाठी जर वटपौर्णिमेसारखा सण असता ना तर मी स्वतः वडाला प्रदक्षिणा घातल्या असत्या आणि देवाकडे मागणं मागितलं असतं की अर्जुन सारखाच मित्र मला 7 जन्म दे म्हणून. आता सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतात स्टॉप दिस नॉनसेन्स, वेडायच करे चैतन्य, आणि आता त्याला मिठी मारतो. अर्जुन म्हणतो तुला आधीपासून हे माहीत होतं ना? मग तेवढ्यात यांचं बोलणं सुरूच असतं तर रविराजांना कॉल पण आलाय आणि रविराज फोनवर म्हणतात काय सांगताय तुम्ही, थँक्यू सो मच. मग या कल्पनाताई म्हणतात भाऊजी काय झालं? रविराज म्हणतात बार कौन्सिलचं जजमेंट आलंय, 2 बातम्या आहेत, एक आनंदाची आणि एक जरा वाईट बातमी आहे. कुठली सांगू आधी? सायली म्हणते आधी वाईटच बातमी सांगा सर. मग रविराज म्हणतात बार कौन्सिलने चैतन्याची सनद 6 महिन्यासाठी रद्द केली आहे. अर्जुन म्हणतो व्हॉट, असं कसं करू शकतात हे? मग प्रतापराव म्हणतात दुसरी काय बातमी आहे रविराज? मग रविराज म्हणतात की त्यांनी अर्जुनचं जे काही आरोप होते अर्जुनवर ते सगळं काही मागे घेतले आणि त्याच्या वकिलीवर आता कसलाच परिणाम नाही होणार. आता हा चैतन्य खूप खुश होतो आणि म्हणतो काय सांगताय, वंडरफुल. अरे अर्जुन तुला कळतंय का? अरे अर्जुन आता आपले गेलेले सगळे क्लायंट परत येणार आहे आणि आश्रमासाठी तू जे काही पुरावे वगैरे सादर केले ना अर्जुन, अरे ते सगळे व्हॅलिड ठरणार आहेत आता. तुला कळतंय का अर्जुन? चैतन्य खूप खुश झालाय आता आणि अर्जुनला खुश होऊन मिठी मारतोय. आता प्रतापराव म्हणतात याचा अर्थ कळतोय का? चैतन्याने जे काही मीडियामध्ये बोललंय त्याचा परिणाम आहे हा सगळा. आता अर्जुन म्हणतो तुला माझ्यासाठी आनंद होतोय चैतन्य, आणि तुझ्यासाठी काय रे? तुला आधी साक्षीने फसवलं आणि आता शिक्षा पण तूच भोगायचीस का चैतन्य? सायली म्हणते पण भाऊजी आपण आपला लढा कायम ठेवायचा. चैतन्य म्हणतो अरे म्हणजे काय? अरे अर्जुन आता खरा न्याय झालाय आणि अरे 6 महिन्यासाठी गेली आहे माझी सनद, काय कायमची थोडी गेली आहे. हे बघ या 6 महिन्यामध्ये एक गोष्ट मात्र मी नक्की शिकणार की अशी घोडचूक मी कधीच करणार नाही. आणि अरे अर्जुन हे बघ मी तुझ्यासाठी कायम हजर आहे. अरे मी फक्त कोर्टात येऊ शकणार नाहीये, पण अर्जुन सर तुमचा हा असिस्टंट तुमच्या सेवेत हाजीर आहे. मावशी अरे फर्स्ट क्लास शिरा कर सगळ्यांसाठी. अगं बार कौन्सिलच्या निर्णयातून अर्जुन अगदी सही सलामत सुटलाय, हे महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायचंय आता. अर्जुन पटकन चैतन्याला पुन्हा मिठी मारतो. खरंच मैत्री असावी तर अर्जुन आणि चैतन्यासारखी, आणि मित्र असावा तर चैतन्यासारखा दोस्ती निभवणारा. छान दाखवलं त्यांनी, पण थोडंसं फास्ट दाखवलं ना प्रेक्षकांनो, म्हणजे जरा कन्फ्युजिंग होता ना एपिसोड. असो, फक्त अर्जुनवरचं बालन त्यांना काढायचं होतं म्हणून हे त्यांनी पटकन दाखवलं. तर आता पहाट झाली आहे आणि अर्जुन सकाळी अर्जुन त्याच्या कोटाकडे असं बघत असतो, त्या वकिलीच्या कोटाकडे, आणि आता झालेला सगळा फ्लॅशबॅक त्याला आठवतोय. सायली येते आणि त्याला कोट घालते आणि म्हणते सर तुमचा पुन्हा एकदा पुनर्जन्म झालाय वकील म्हणून, तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच. थोडक्यात काय, अर्जुनराव पुन्हा एकदा कामाला लागलेत अगदी नव्या जोशाने आणि जोमाने. आवडला ना प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू? मग लाईक करा की एखादा, आणि चॅनलही सबस्क्राईब करा. आणि हो, त्या कला आणि अद्वैतची मालिका मी रोज देते, ती माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. थोड्याच वेळात त्याचा रिव्ह्यू तुम्हाला येईल. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की ही सायली तिच्या डायरीत लिहिते मला पूर्णाजीचा आशीर्वाद मिळेल का. आणि आता ही प्रिया लुडबुड करायला अर्जुनच्या ऑफिसमध्ये आली आहे. ती अर्जुन तिथे नसताना त्याचं ड्रॉवर उघडायचा प्रयत्न करते आणि अर्जुन तिला रेड हँडेड पकडतो, असं काहीतरी ते दाखवणार आहेत. आता बहुधा तरी प्रियाला टार्गेट करता की काय असं वाटतंय मला. बघूयात पुढे काय काय घडतंय ते. तर असा होता आजचा ठरलं तर मगचा भाग. अर्जुन प्रियाला झापतो सुद्धा की मी नसताना माझ्या कॅबिनमध्ये यायचं नाही, चल निघ इथून. पण तेवढ्यात अर्जुन आणि अर्जुनचं बोलणं सायलीशी ही प्रिया ऐकते, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय. बघूयात पुढे काय काय घडतंय ते. प्रेक्षकांनो या रिव्ह्यूला लाईक करायला आणि पुढचा कला अद्वैतचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.